नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातला एक पाठ अभ्यासणार आहोत, तो म्हणजे विज्ञान विषयामधला पाणी. तर पाणी म्हणजे नेमकं काय? तर पृथ्वीला निळा उपग्रह म्हणून देखील ओळखलं जातं. असं का? कारण की पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. तसेच त्यातील 97% पाणी हे खारे म्हणजे समुद्रामध्ये आहे. तसंच त्याचं केवळ 3% पाणी हे फक्त पिण्याचं पाणी म्हणजे गोड पाणी आहे. त्यातील पण बराचसा भाग हा बर्फाच्या स्वरूपाला आहे. म्हणूनच पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश आपल्याला महत्वाचा आहे. तर मग पाण्याचे उपयोग, तर पाण्याचे उपयोग आपण बघूया. पाण्याचे उपयोग सहसा प्रत्येक कामामध्ये पाणी आपल्याला लागतं. जसं की घरगुतीमध्ये तुम्ही बघितलं तर पिण्यासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी, स्वच्छतेसाठी, त्याचप्रमाणे शेतीच्या उपयोगामध्ये सुद्धा पाणी खूप महत्वाचं आहे. जसं की पिकांच्या वाढीसाठी सिंचन म्हणून वापरलं जाते. त्यामध्ये उद्योग धंद्यांमध्ये जर बघितलं गेलं आपण तर कारखान्यांमध्ये विविध प्रक्रियेमध्ये पाण्याचा वापर होतो. तसेच यंत्रणा थंड करण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. तसेच वीज निर्मिती करण्यासाठी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट तिथं पण आपल्या पाण्याचा वापर होतो. तर मग पाण्याचं जलचक्र म्हणजे काय ते आपण बघूया. तर जलचक्र म्हणजे काय? निसर्गातील पाण्याची सतत होणारी हालचाल म्हणजे जलचक्र होय. तर पाणी सूर्याच्या उष्णतेत त्याची वाफ होते, वर जातं आणि पुन्हा पावसाच्या स्वरूपाने खाली येणे, ही प्रक्रिया सतत चालू असते. याच प्रक्रियेला आपण एकंदरीतपणे काय म्हणत असतो? जलचक्र. तर मग जलचक्राचे आपण डायग्राम बघूया, आकृती बघूया. त्यावर तुम्हाला लक्षात येईल समुद्र नद्या यामधून पाण्याचं बाष्पीभवन होतं. ते पाणी पुन्हा उडत जातं, वरती जातं. वरती त्या पाण्याची वाफ जी झाली ते वाफेचं पुन्हा ढगांमध्ये रूपांतर म्हणजे कंडेन्सेशन होतं. तर ढगांचं पुन्हा पावसाच्या स्वरूपामध्ये पाणी पुढे ते खाली येतं. ठीक आहे. मग जलचक्राचे मुख्य टप्पे कोणते? जसं की आता सांगितलं बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजे काय? सूर्याच्या उष्णतेमुळे नद्या किंवा सूर्य समुद्र यातील पाण्याचे वाफेत रूपांतर होतं. नदी किंवा समुद्राचं पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं, ते वरती जातं, त्याला म्हणतात बाष्पीभवन. सेकंड टप्पा बघू शकतो आपण, मुख्य टप्पा बाष्पोत्सर्जन म्हणजे ट्रान्सपिरेशन. म्हणजेच काय? झाडांच्या पानामधून पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतं. सगळ्यांना माहिती आहे झाडं पाणी शोषून घेतात आणि प्रकाश संश्लेषण करत असताना त्यांच्या पानामधून काय होतं? पूर्ण पाण्याचं काय होतं? उत्सर्जन होतं आणि ते आकाशाच्या दिशेने वरती जातं. त्याला म्हणतो आपण बाष्पोत्सर्जन म्हणजे ट्रान्सपिरेशन. 3 नंबरचा जो मुख्य टप्पा आहे तो आहे सांद्रीभवन म्हणजे कंडेन्सेशन. वाफ आकाशात उंच गेल्यानंतर थंड होते आणि तिचे ढग बनतात. हा, इथं दिसते तुम्हाला पाणी वाटली गेलं त्याचे काय बनले? ढग बनले. ठीक आहे. त्यानंतर पर्जन्य म्हणजे प्रेसिपिटेशन म्हणजे काय? मग ढग जड झाल्यानंतर पावसाच्या किंवा बर्फाच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. ठीक आहे. म्हणजे याच प्रकारे पाण्याचं बाष्पीभवन होतं, बाष्पोत्सर्जन होतं, सांद्रीभवन होतं, पर्जन्य म्हणजे ही पूर्ण सायकल चालू असते. ती सायकल आपल्याला याच्यामध्ये लक्षात येते. ठीक आहे. तर मग आता पाण्याचे प्रदूषण म्हणजे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन म्हणजे कशा कशामुळे होऊ शकतं ते बघू शकतो आपण. सांडपाणी नदीत सोडणे, कारखान्यातील रसायने मिसळणे, बरेचसे कारखाने आपलं जे काही वेस्टेज असतं हे सगळे नदीमध्ये सोडून देतात, त्यामुळे प्रदूषण देखील होतं. नंतर प्लास्टिक आणि कचरा टाकणे. प्लास्टिक आपण सहसा डायरेक्ट नालीमध्ये टाकतो, तेच नालीचं पाणी नदीला जाऊन मिळतं, त्यामुळे वॉटरचं म्हणजे पाण्याचं प्रदूषण होतं. आणि याचे परिणाम काय होतात? तर परिणाम काय होतात? जलचर प्राण्यांचा मृत्यू आणि मानवाला विशेष रोग होतात. ठीक आहे. जलचर प्राण्यांचा मृत्यू म्हणजे मासे वगैरे मरतात, बऱ्याचशा वेळेस म्हणतो मासे मरतात. ते कशामुळे मरतात? या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे पाण्याचं प्रदूषण होऊन ते मृत्युमुखी पडतात. पुढचा मुद्दा आहे जलसंधारण. जलसंधारण म्हणजे वॉटर कन्झर्वेशन. वॉटर आपण कसं वाचवलं पाहिजे? तर पहिला मुद्दा आहे पावसाचे पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. दुसरा मुद्दा आहे नळ गळत असल्यास दुरुस्त करणे. तिसरा आहे पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे धुण्याचे पाणी
आंघोळीचं पाणी शक्यतो सहसा हे रियूज केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पाण्याचं काय होणार आहे, सेव्हिंग होणार आहे, जलसंधारण होणार आहे. निष्कर्ष आणि घोषवाक्य काय, आपण हे सगळ्या स्लाइड बघितल्यानंतर आपल्याला काय समजतं, पाणी आहे तर उद्या आहे. आपण सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. यावरती मी तुम्हाला छोटेसे काही प्रश्न विचारतो. हे प्रश्न मी तुम्हाला आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म मध्ये टाकून देतो, तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि स्वाध्याय म्हणजे की प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही कोणते 2 उपाय कराल ते तुम्ही मला सांगायचे किंवा डिस्कस करायचे. धन्यवाद. थँक्यू.